नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या सासूसून रेसिपी चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला मस्त चिकन बिर्याणी बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चिकन स्वच्छ धुवून घेतलंय मस्त 5-6 पाण्याने. आता बघा चटपटीत मसाला आहे, आंबारी चटपटीत. मी आता मसाला टाकते, अर्धा नंतर फोडणीमध्ये टाकणार. हवा सुवारा बिर्याणी मसाला हा सगळा टाकून घेते. त्याच्यानंतर हवा खडा मसाला आहे म्हणजे मिक्सचर तिकडे गावावरून आणलाय ना, त्याच्यामुळे सगळं बरोबर दिले त्या माणसाने. तर टाकते. बाकीच्या फोडणीमध्ये टाकणार थोडं हळद, थोडं जिरा पावडर बा, तिखट, लाल मिरची पावडर, खोबऱ्याचं चीज येते. तेव्हा ते कस्तुरी मेथी, म्हणजे कसुरी मेथी म्हणजे त्याच्यामध्ये सगळे बा खडे मसाले पण आहे आणि पानं सगळे ते आता सगळं टाकून देते मी याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे बघा अद्रक लसूण पेस्ट आहे, अर्धी टाकते, अर्धी नंतर टाकणार. त्याच्यानंतर दही, त्याच्यानंतर मीठ, आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं हाताने. हे बघा आता तेल टाकते का, एक दोन पै तेल टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. परत मिक्स करून घ्यायचं मस्त. आता हे ना हे अर्धा 1 तास राहू द्यायचं, असं झाकून ठेवून द्यायचं मस्त. भात साठी मी पाणी ठेवलं इथं. भात धुतलेला आहे चांगला. धुवून ठेवलं अर्धा तास पहिला धुवून ठेवायचा, नाहीतर उकळी आली का मग त्याच्यामध्ये टाकायचं. तोपर्यंत आता मी काय करते, हे टमाटे कापले याला मिक्सर मध्ये थोडस फिरून घेते, म्हणजे थोडे जाड कापले ना, त्याच्यामुळे मी थोडं मिक्सर मध्ये फिरून घेते. कांदे पण थोडे जाड कापले ना, त्याच्यामुळे मी मिक्सर मध्ये थोडं फिरून घेते. हे बघा कांदे सगळे मिक्सर मध्ये फिरून घेतले मस्त. थोडी म्हणजे असं बारीक केली पेस्ट, जाडसर ठेवली थोडी. मटाची पेस्ट पण करून घेतली बघा मस्त. बघा आता पाणीला उकळी येते भातासाठी, तोपर्यंत आपण इकडे भाजी शिजवायला टाकून घेऊ. हे बघा आता पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं. आता तेल टाकलं मग हे बघा जिरं टाकते आता. त्याच्यानंतर हे बघा अद्रक लसूण पेस्ट आपण त्याच्यामध्ये मी टाकली आहे थोडी, मग याच्यामध्ये कमी टाकायची थोडी. चांगला हलवून घ्यायचं. आता परत एक पान टाकायचं. त्याच्यानंतर बघा कांदे आपले वाटलेले ना, ते कांदे टाकायचे. हे बघा कांदे टाकले आता मस्त. आता हे कांदे ना चांगलं 5-1 मिनिट मस्त चांगलं तळू द्यायचं तेलामध्ये मस्त. त्यानंतर मग टमाट्याची पेस्ट टाकायची. हे बघा पाणीला मस्त उकळी आली आता. आता आपण तांदूळ टाकून देऊ. तांदूळ धुतलेला आहे चांगला मस्त.
हे बघ चांगला घालून घेऊ थोडं. आणि कधी पण आहे ना आपण सरोटा नाही घ्यायचा, असं भाता राहतो ना, भाता घ्यायचा भात काढायला टाकायला. हे बघ कारण की सरोटा घेतला ना त्याच्याने भाताचे ना दानाचे तुकडे तुकडे होतात. हे बघ आता याच्यामध्ये थोडं तेजपत्ता टाकायचा आणि मिऱ्या आणि लवंग आणि मिऱ्या आणि आपल्याला ना जेवढं भाताला मीठ लागेल ना तेवढं टाकायचं बघा अंदाजे. आपल्या भाजीमध्ये तर ते भाजीमध्ये टाकलंच आहे पण भाताला जेवढं लागतं ना तेवढं टाकून घ्यायचं म्हणजे ती बिर्याणी बरोबर येते व्यवस्थित. थोडस तेल टाकून घ्यायचं. हे बघा भातामध्ये आहे ना लिंबूचा रस टाकून द्यायचा थोडा, म्हणजे भात आहे ना एकदम पांढर शुभ्र येतो लिंबू टाकला की. मी एक लिंबू टाकते आता. आणि भाताकडे ना लक्ष ठेवायचं म्हणजे जास्त पण शिजायला नाही पाहिजे आणि जास्त पण कच्चा नाही, असा बरोबर व्यवस्थित व्हायला पाहिजे. जर जास्त शिजला ना मग थोडस याच्यासारखं होतं, बिर्याणी जमत मग एवढी खास. कच्चे पण ते नाही ठेवायचं. बघा कांदा आपले लाल होत आहे. तिकडे भात पण होतोय आणि इकडे आता मी भाजी पण टाकते शिजायला, दोन्ही काम मग एकदम करते. एक एक करून घ्यायचं तुम्हाला नाही जमलेलं तर, पण आता कसं मला थोडी घाई पण आहे ना त्याच्यामुळे मी इकडे पण तिकडे पण करते दोन्ही गॅसवरती. एक एक करून घ्यायचं म्हणजे ते सोपं पडतं आपल्याला, कारण की इकडे घाई घाई होते इकडे पण तिकडे पण. बघा आपले कांदे आता चांगले लाल झाले. आता ही टमाट्याची पेस्ट आहे ना ती टाकते मी त्याच्यामध्ये. आता हिला पण आहे ना चांगलं 5-10 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं मस्त. एकजीव करून घ्या आता आणि 5-10 मिनिटं मस्त शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण खडे मसाले जे मसाले उरले ना आपले ते मसाले टाकायचे नाही याच्यामध्ये. बघा आपला भात आता तयार झाला हे बघा चांगला शिजला आता मस्त व्यवस्थित. आता मी हा भात आहे ना ही चाळणमध्ये काढून घेते आता मस्त. हे बघ मी असं माझं मला जोडतं घे काढायचं. मी छोटी चाळण आहे ना त्याच्याने काढते. हे बघ असं. हे बघ असं मस्त याच्याने काढून घ्यायचं म्हणजे पाणी राहत नाही काही नाही, एकदम भात मोकळा मोकळा येतो आपला. हे बघ टाकून घ्यायचं चाळणीमध्ये. हे बघ आपला आता कांदे मस्त टमाटे कांदे मस्त लाल झाले म्हणजे आपण आता त्याच्यामध्ये टाकूया आता हळद. हे बघ गरम मसाला का आपण जेवढं तेव्हा टाकलं होतं ना ते सगळं सामान उळवून ठेवलंय थोडा थोडा ते टाकायचं आहे आपल्याला. हा बघा चटपटीत मसाला. आपण त्याच्यानंतर धना पावडर पण उरलंय आपलं बघा ते. जे जे काही उरलंय सामान तेवढं सगळं टाकून द्यायचं. हे खोबऱ्याचं किस आहे. आता आहे ना मला असं वाटतं की आपल्याला तिखट कमी पडेल त्याच्यामुळे मी 1 चमचा तिखट टाकते. घरात माझ्या घरात होती ना ती तिखट टाकते 1 चमचा. बस झाली 1 चमचा. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. थोड्या फुदाणीच्या पाला फुदाणी. बघ आपल्याला हे चिकन आहे ना आपले ते आता मसाल्यामध्ये टाकायचं. आता हे चिकन आहे ना त्यामध्ये टाकायचं.
चांगला आता एक जीव करून घ्यायचं मस्त. आपलं ते भांडं भरलं होतं मसाल्याचं, ते धुवून टाकते थोडं पाणी. चांगलं हलवून घ्यायचं आणि चांगलं एक तेल सुटीपर्यंत चांगलं करू द्यायचं मसाल्यामध्ये. मस्त तेल बिल सुटेल मस्त एकदम भारी होईल. त्यानंतर मग झाकण ठेवायचं. जसं पाणी टाकायचं नाही, याला पाणी लागत नाही शिजायला. वरती ताट ठेवायचं, ताटामध्ये पाणी ठेवायचं. आता आहे ना आपण मस्त तेल सुटेपर्यंत चांगलं हे करून घेऊ एकजीव. किंवा इकडे मी कांदे तळते आता. वरती त्यात टाकायला लागेल ना आपल्याला. त्याच्यामध्ये थोडं कडक करून घेते, कडक कडक लाल सर असं करून घ्यायचं मस्त. भाजी बघूया, तुम्हाला दाखवते मी. पाणी टाकायची गरजच नाहीये, डायरेक्ट हे पाणी आपण ताटमध्ये पाणी ठेवले ना त्याच्यामध्ये शिजून जाते भाजी मस्त. हे बघा किती मस्त तेल सुटलं, तुम्हाला दाखवतो. ते पण सुटलं मस्त, एकदम मस्त झाले बघ. शिजते अजून थोडी साडी आहे. हे बघ मस्त शिजून गेली.